धनंजय मुंडे समर्थक आक्रमक बाबतची परभणीत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाले। जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही असा पवित्रा मुंडे समर्थकांनी घेतलेला आहे। या ठिकाणी काल तुम्ही जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं आहे, बेताल वक्तव्य करून जे तुम्ही आरेतुरीची भाषा करत आहात, एखाद्या संविधानिक पदावरती असताना संविधान पदावरती कार्यरत असताना ज्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी जर भाषा करत असाल तर आज सामान्य जे आम्ही माणसं आहोत, सामान्य जे युवक आहोत, तर आमच्या सारख्याही युवकांच्या आज धोका निर्माण झालेला आहे। तर या ठिकाणी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे की मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावरती जे अपशब्द काल काही जण समाजकंटक या ठिकाणी बोलले आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करणार आहेत का? तर हा संपूर्ण ओबीसी समाजाचा या ठिकाणी प्रश्न आहे। तेव्हा धनंजय मुंडेंबाबत मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा मुंडे समर्थकांनी केलेला आहे आणि त्यामुळेच मुंडे समर्थक आता आक्रमक झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर समर्थकांनी ठिय्या दिलेला आहे। जोपर्यंत या प्रकरणी कारवाई होत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलाय। मनोज जरांगे मागच्या काही दिवसांपासून वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेट करतच होते, मात्र कालच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि यामुळेच आता धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत। बीडमध्ये त्याचे पडसाद आज उमटलेले बघायला मिळाले। दरम्यान काल परभणीत जी सभा झाली त्या सभेत मनोज जरांगेंनी काय इशारा दिलेला होता आपण बघूया। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। आणि या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विष्णू, मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, काय सध्याची तिथली स्थिती? तर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते आता वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे। काल मनोज जरांगे पाटील असेल किंवा अंजली दमानिया या दोघांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खर तर या ठिकाणी जे आहे ते आंदोलन अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी आंदोलन सुरू झाल्याचं आपण पाहत आहोत की सर्वजण या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहे। जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आम्ही आक्रमक राहणार असल्याचा पवित्रा या ठिकाणी केलेला आहे। धनंजय मुंडे यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दुसरीकडे जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह दमानिया यांनी देखील मागील काही दिवसापासून समाजाच्या विरोधात जे आहे ती भूमिका घेतलेली आहे, आक्षेपार्ह बोलत आहेत अशी मागणी या कार्यकर्त्या। जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही, गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी आक्रमक आंदोलन करणार असल्याचा पवित्रा घेतलेला आहे। सर्वजणांनी जे आहे ते या सर्वजणांनी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळतं। त्या आमचे गुन्हे दाखल करून घ्यायला ते म्हणते घटना परभणीची तिला गुन्हा दाखल करा, परंतु 15 दिवसापूर्वी मुंबईची घटना इथं जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागरला चहा पाजून गुन्हा दाखल करून घेतला। आम्ही सर्वसामान्य आहेत म्हणून आमचा गुन्हा दाखल करून घेतला। विष्णू, जर आजूबाजूला मुंडे समर्थक असतील त्यांच्याशी देखील बातचीत कराल, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जनतेपर्यंत पोहोचू दे। संदीप क्षीरसागर या चौघावर गुन्हे दाखल जरांगे पाटलांनी बेताल वक्तव्य केलं, घरात बसून मारण्याचं किंवा मुंडे साहेबांना मुंडे फिंडे त्यांना घराच्या बाहेर निघून देणार नाही, रस्त्यावर येऊन देणार नाही, धाराशिवचे आणि परभणीचे लोक आणून बीडमध्ये मारण्यात येईल। त्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो नाही। जरांगे पाटील आणि बाकीच्या त्यांचे सहकार्य गुन्हे दाखल करण्यात यावे एवढीच मागणी आमची। उठत नाही संपूर्ण समाज या ठिकाणी रस्त्यावर। मागच्या काही काळापासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे, पोलीस काय म्हणालेले?
झिरो प्रोव्हिजन असताना सुद्धा शिवाजीनगर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र पोलिसांनी आता नेमकं काय ऍक्शन घेतली हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मुंडे समर्थकांनी मागणी केलेली आहे, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार. बीड जिल्ह्यातली दादागिरी दबावामुळे एफआयआर होत नाही. अरे होत कसा नाही बीड जिल्ह्यातली दादागिरी संपली पाहिजे असं या समर्थकांचं म्हणणं आहे. एकीकडे मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणे यासारखे जे नेते मंडळी आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावरती आक्षेप घेतात. त्यांना आका असं अप्रत्यक्षरित्या संबोधलं जातं आणि त्यांची दादागिरी चालते असंही म्हटलं जातंय. मात्र मुंडे समर्थकांचं म्हणणं असं आहे की बीडमध्ये दादागिरी सुरू आहे आणि त्यातूनच जरांगेंकडून असं विधान करण्यात आलेलं आहे आणि जरांगेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा. ही 3 दृश्य आपण बघतोय. बीडमधली परळी पोलीस ठाण्यासमोर देखील आता ठिय्या सुरू आहे, तर हिंगोलीत देखील वंजारी समाजानं आंदोलन सुरू केलेलं आहे. मनोज जरांगे यांनी जे विधान केलेलं होतं त्याचे पडसाद आता उमटतायत वंजारी समाजाकडून आणि मुंडे समर्थकांकडून. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जाते. बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाहेर देखील ठिय्या आंदोलन सुरू आहे, तर परळी शहराचं जे पोलीस ठाणं आहे त्याच्या बाहेर देखील मुंडे समर्थकांनी आंदोलन सुरू केलंय, ठिय्या आंदोलन. तर हिंगोलीत देखील सध्या त्याचे पडसाद उमटतायत. मनोज जरांगेंविरोधात वंजारी समाज हिंगोली देखील आक्रमक झालाय. हिंगोलीत वंजारी समाजाकडून जरांगेंचा निषेध करण्यात आलाय. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिथूनही होतीये. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी धडधडीत उस्मानाबादचे आणि धाराशिवचे लोक आणून आम्हाला मारण्याची धमकी दिलेली आहे. घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. एकतर गुन्हा दाखल करा किंवा आम्हाला पोलीस संरक्षण द्या. आम्ही पोलीस संरक्षण दिल्याशी इथून बाहेर पडणार नाही. आंदोलन सुरू राहणार आहे. जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. ओबीसी घेतल्याशिवाय प्रत्येकाला घरात घुसून मारण्याची धमकी जरांगे पाटलांनी दिलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला एकतर गुन्हा दाखल करून पोलीस संरक्षण मिळत नाही आम्ही इथून जाणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आंदोलन करताय सांगा काय? या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांनी संबंध महाराष्ट्र आणि खास करून बीड जिल्ह्यातील ज्या ओबीसी बांधवाला घरात घुसून आणि परभणी आणि धाराशिवचे लोक आणून मारण्याची भाषा केली, त्यामुळं संपूर्ण बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज भयभीत झालेला आहे. त्यामुळं या समाज कंटकावर एफआयआर दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणून ओबीसी बांधव काही झालं तरी हलणार नाही. तर सगळ्या ठिकाणी परळीमध्ये बी आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनवरती जे आहे ते समर्थक गेल्याचं काय तुमचं म्हणणं आहे सांगा? भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला न्यायाची भूमिका देतं आणि न्याय मागण्याचा अधिकार देतं. आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनची यावर कारवाई झाली पाहिजे. संविधानात नियम आहे. जर भारतीय संविधान या ठिकाणी सांगतं 0 एफआयआर व्हायला पाहिजे तर शिवाजीनगर ही एफआयआर का घेत नाहीये? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, जर राज ठाकरेवरती अंबाजोगाईवर गुन्हा दाखल होत असेल तर मनोज जरांगे पाटलावरती, सुरेश धसांवरती जे तुम्ही समाजावरती बेताल वक्तव्य केलं, घरात घुसून आम्हाला मारण्याची भाषा करता, जर उद्या आमचं कुणी मेलं त्याला जबाबदार शिवाजीनगर आहे. तर या ठिकाणी तुम्ही आज घबराट झालीये. संपूर्ण ओबीसी समाजामध्ये आज भीतीचं वातावरण झालंय. तुम्ही म्हणता 2 जिल्ह्याच्या लोकांनी, वाक्य पुन्हा ऐका, परभणी जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा दोन्ही समाजातील एखादा लोकप्रतिनिधी काय आणि एका ओबीसीचे सर्व कार्यकर्ते काय? तुम्ही जर आम्हाला घरात घुसून मारण्याची या ठिकाणी भाषा करत असाल तर या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. भारतीय संविधान या ठिकाणी जिवंत असेल तर कायद्याची तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे आणि कायद्याप्रमाणे 0 एफआयआर
बजरंग सोनवणे खासदार यानंतर या ठिकाणी झालाच पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी जे बेताल वक्तव्य केलं आणि सुरेश धस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर सामान्य माणसावरती कारवाई होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आक्रमक झालेले कार्यकर्ते आहेत अरे होत कशी नाही, अरे होत कसं नाही. येऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे आणि इथं केज तालुक्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यामधून व्यक्त झाल्यानंतर तिथं केज तालुक्यामध्ये काही समाजकंटकाने भगवान बाबाचं बॅनर फाडण्यात आलं होतं. त्या आम्ही बीड जिल्ह्यातल्या डिपार्टमेंटचं अभिनंदन करत आहेत की त्या आरोपीला तात्काळ त्यांनी अटक केलं, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांचा आमचं त्या माध्यमातून आता तुमच्या माध्यमातून अशी आमची एक मागणी आहे की ते चार्जशीट लवकरात लवकर आणि त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. कुणाला त्या बॅनर फाडणाऱ्याला सुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे. हे आंदोलन हे कवर तुमचं सुरू राहणार आहे. आंदोलन निश्चित तेव्हा आता बीडमध्ये पडसाद बघायला मिळतात. मुंडे समर्थक ठिय्या आंदोलन करतायत. विष्णू, तुमच्याकडे आम्ही येऊच थोड्या वेळात. मनोज जरांगे यांनी परभणीतल्या सभेत नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं, काय इशारा दिला होता, तो आपण सुरुवातीला ऐकूया. धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. दुसरीकडे जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील जरांगेंना आव्हान दिलंय. ते अशी चितावणीखोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल. आणि जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही. तुमच्यात जर दम असेल ना, कधी कुठं केव्हा ते सांगा. आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता तो गेला काळ काट्याकुराड्यांचा. आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे.